अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन आमचं फार भारी झालं आहे आणि आत्ता माझ्यासोबत जे कलाकार आहेत तुम्ही त्यांचे चेहरे बघा फक्त. खूप स्वागत पुन्हा एकदा राजश्री मराठीमध्ये. बरं कसं वाटतंय? ताईपासून सुरुवात करूया कारण ती आतमध्ये गेली ना तेव्हापासून तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. पहिल्यांदा आली असती. मी पहिल्यांदा आली आहे. खूप इच्छा होती माझी दर्शना यायची, पण ते काय ना स्वामींनी बोलवल्याशिवाय आपलं येणं होत नाही. आज सोनी मराठीच्या निमित्ताने म्हणजे त्यांचे खूप खूप आभार आणि आमचं इतकं आमच्या नशिबात होतं इथे येणं. म्हणजे आता मी आवरू शकते जरा अश्रू, पण एकदम भारावून गेले आहे गं मी. म्हणजे आणि इतकं सुंदर दर्शन झालं, तू पण आत्ता म्हणाली, आणि आम्ही सगळे एकत्र नशिबात होतं आमच्या येणं. खूप छान वाटतंय. तू याआधी आलायस आणि आत्ता कसं वाटतं? एवढं सुंदर दर्शन झालंय. ॲक्च्युली बोनांझा म्हणूया मालिकेचं प्रमोशन आहे, पण तो चित्रपट सुद्धा रिलीज होतोय. या सगळ्या अर्थाने ही भेट किती भारी होती. मला सतत लहानपणापासून वाटत आलं, म्हणजे माझा एकादशीचा जन्म आहे. पहिली मालिका विठू माऊलींची होती आणि मी मराठवाड्याचाच असल्याने अक्कलकोट असो पंढरपूर असो खूप जवळची देवस्थानं आहेत. सो नेहमी असं वाटतं की देवाचं एवढं काय प्रेम आहे माझ्यावर किंवा आपल्यावर की तो असं बोलवून घेऊन. म्हणजे मी बाहेर दर्शन घेताना पण मी बाहेर सगळ्यांचे चेहरे पाहत होतो की इतक्या आत्मीयतेने इतक्या भावनेने, जे आय एम शुअर त्या दर्शनामध्ये पण किंवा मुखदर्शन घेतल्यावर पण त्या भावनेमुळे त्यांना देवदर्शन घडून येतच असणार, पण तितक्याच सद्भावनेने आम्हालाही ते दर्शन घेता आलं आणि आम्ही ते घेतलं. सो परमेश्वराने एक नवीन पर्वाची सुरुवात करतोय की काय, अशी फिलिंग मला आज आली इथे. तू आली आहेस याआधी? नाही, मी पहिल्यांदा आली आणि माझा इथे येण्याचा खूप प्लॅन्स होता. म्हणजे बरेच वेळा ठरलं की यायचं बिकॉज माझ्या घरी मी स्वतः आणि आई आणि आजी सगळे स्वामींचं करतात, खूप स्वामींचं करतात, पण कधी माझा येण्याचा योग झाला नव्हता. आणि सोनी मराठीच्या निमित्ताने, सिरियलच्या निमित्ताने मला इथे यायला मिळालं. मला आय कॅन्ट एक्सप्लेन ॲक्च्युली. मला खूप ओ माय गॉड, खूप छान वाटतं मला एवढ्या जवळून दर्शन. मी जर अशी रेग्युलर आले असते तर कदाचित मला दर्शन पण मिळालं, इतकं जवळून दर्शन नसतं मिळालं. पण आज अगदी डोळ्यांनी पाहिलं स्वामींना, त्यांच्या गादीवर हात लावायला मिळाला मला. सो ब्लेस्ड. मला एक बोलायचं आहे. तिकडे जेव्हा महाराजांसमोर आम्ही गेलो ना स्वामींसमोर, तेव्हा तरी जवळच होतं, तरी मला असं झालं स्वामी खूप लांब आहात तुम्ही, मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. म्हणजे आणि कट्टू ते आम्हाला पालखीच्या इकडे घेऊन गेले आणि तिकडे पादुका होत्या आणि आम्हाला स्पर्श करायला मिळालं गं. म्हणजे इट वॉज सो ओव्हरवेल्मिंग. म्हणजे ऐकता येत ते, माहिती आहे ना. हिचे तर अश्रूच सगळं सांगतायत. तुम्ही मनातलं काय सांगितलं आज आतमध्ये किंवा काय मागितलं? मी खरं सांगू, जेव्हा आमचा एक शॉल श्रीफळ देऊन आमचा जेव्हा सत्कार करण्याचं सुरू होतं ना, त्यांनी पूर्ण असा गठ्ठा आणला ह्या सगळ्यांचा. स्वामींच्या मूर्तीवर त्यांनी जे वस्त्र ठेवले ते त्यांनी आम्हाला दिलं. आम्ही तर असे बिलगून गेलो आहे त्यातला. पाहता क्षणी मी असा विचार केला की हे वस्त्र माझ्याकडे, आय स्वेअर, म्हणजे आय किड यू नॉट. आणि तेच त्यांनी मला दिलं. जेव्हा का माझ्या आधी सगळेजण तिथे आपापल्या पद्धतीने गेले आणि दे ऑल आर ब्युटिफुल क्लोथ्स, बट तर मला असं जे दीप्तीताई म्हणाली की ऐकतायत की काय असं वाटलं. मग मी पटकन मनातल्या काही गोष्टी, जे माझ्या घरात माझे बाबा आणि माझी ताई खूप करतात स्वामींचं लहानपणापासून, त्यांचे गुरुच आहेत म्हणजे, तर मी लिटरली त्यांच्यासाठी आज मागितलं आणि आय रिअली होप की ते पूर्ण व्हावं. काय सांगितलंस, काय मागितलंस? पहिलीच भेट होती. काही नाही, स्वामींकडे नेहमी म्हणजे ते माझे आईबाबा आहेत, तर त्यांना आपण नेहमी सगळं सांगतच आलो आहे आणि असं शिकवलं गेलं की त्यांना सांगायचं असतं. आपण जसं आपल्या आईवडिलांना सांगतो तसं. मी काही नाही, मी माझ्या सगळ्या जवळच्या व्यक्तींची जे जे मला आठवतील, आमचे ड्रायव्हर का असेल, ते सगळ्यांची नावं घेतली आणि सांगितलं की त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांच्यावर नजर असू दे, त्यांच्यावर आशीर्वाद असू दे, बाकी सगळं ते देतातच अगं. असं. जान्हवी, काय सांगितलंस? स्वामी नेहमी पाठीशी असतातच आपल्या. आणि मी इतकंच म्हटलं की जेव्हा जेव्हा मी हाक मारेन, जेव्हा जेव्हा माझ्या आजूबाजूचे हाक मारतील, तेव्हा त्यांच्या हाकेला धावून जा आणि सगळ्यांचं सगळं चांगलं करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्या कृपेनेच मला ही सिरियल मिळाली आहे. सो ही सिरियल अजून खूप चालू देत, अजून खूप छान छान प्रोजेक्ट्स असू देत. आणि आत्ता आमचे रिसेंटली 200 एपिसोड झाले आहेत. 200 एपिसोड्सचे अजून खूप एपिसोड्स होऊ दे आणि घराघरात आमची सिरियल सगळ्यांसमोर पोचू दे आणि सोनी मराठी वाहिनी सगळ्या घराघरामध्ये पोचू दे. इतकं सांग. मस्त, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. खूप छान वाटलं तुमचे हे सगळे चेहरे बघून मला इथे. थँक्यू गाईज.